29 वर्षानंतर पहिल्यांदा कसे तरी उजनीमध्ये मत्स्यबीज सोडलं गेलं आहे आणि सलग 2 वर्षाच्या मत्स्यबीजामुळे उजनीचा मच्छीमार आता कुठे सुखावू लागला आहे। तोवरच लहान माशांची मासेमारी करणारे वडप आणि पंड्याचे खेळ पुन्हा सुरू झाले। अशा फिश माफियांना जलसंपदा खात्याने मोठा दणका दिला आहे। अवैध मासेमारीवर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाळ आणि धूर काढत सगळे साहित्य नष्ट करण्याची जोरदार मोहीम घेतली। त्यामुळे फिश माफियांचे धाबे दणाणले आहेत। आज उजनीमध्ये सकाळपासून दौंड तालुक्यातील खानोटा येथून सुरुवात करण्यात आली आणि लहान आकाराचे मासे पकडणाऱ्या वडापच्या जाळ्या नष्ट करण्यात आल्या। गेल्या 2 वर्षांमध्ये उजनीमध्ये मत्स्यबीज सोडल्यामुळे या मत्स्यबीजाच्या ज्या जाती आहेत रोहू आणि कटला, या मत्स्यबीजाची जे आकारमान आहे ते छोटे आहे आणि त्या आकाराचे मासे जर शिल्लक राहिले तर पुढील काही काळामध्ये उजनीतील मच्छीमारांना मोठा दिलासा मिळणार आहे। सध्या उजनीमध्ये देशी मासे सापडू लागल्याने मच्छीमार सुखावू लागले आहेत। मात्र तोपर्यंतच फिश माफियांनी वडाप आणि पंड्याच्या सहाय्याने मासेमारी करण्याचा सपाटा चालवला होता आणि त्यामुळे स्थानिक मच्छीमार, भूमिपुत्र मच्छीमार हे हवालदिल झाले होते। या विषयावर जलसंपदा विभागाने मात्र कारवाईचा बडगा उगारला आणि ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचं जलसंपदा खात्याने स्पष्ट केलं आहे। एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, उजनीमध्ये मत्स्यबीज सोडायला सुरुवात झाल्यापासून मच्छीमारांना चांगले दिवस येऊ लागले आहेत। मात्र हे चांगले दिवस पुढील काही काळात कायम ठेवायचे असतील तर छोट्या माशांच्या मासेमारीवर बंदी घालण्याची आवश्यकता आहे। मुळात जलसंपदा खात्याने आणि मत्स्य व्यवसाय विभागाने देखील ही बंदी ठेवावी अशा स्वरूपाची शिफारस केलेली आहे। त्या पार्श्वभूमीवर जलसंपदा विभागाने घेतलेला हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे। याचं मच्छीमारांनी मात्र अभिनंदन केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे। हीच मोहीम कायमस्वरूपी ठेवावी अशी देखील मागणी मच्छीमारांनी केलेली आहे। गेल्या वर्षापासून मत्स्यबीज सोडलं आणि अवैध मासेमारीवर बंदी घातल्यामुळे त्याचे दृश्य परिणाम आता दिसू लागले आहेत। नैसर्गिक प्रजनन होणारे शिवडा, सुंबर, कोळीस, गुगळी, शिंगटा, कानस या जातींसह कटला, रोहू, मृगल अशा माशांच्या उत्पादनामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। परप्रांतीय मच्छीमारांना इथं हाकलण्याची गरज आहे अशी ही मागणी स्थानिक मच्छीमार करत आहेत।